राहायचं नाही. रामजी त्यांचे वडील मजुरी करायचे, कुटुंब मोठं होतं, भावंड बहीण वगैरे होती. त्या सगळ्या कुटुंबाला एका व्यक्तीला चालवावं लागत होतं आणि हे करत असताना उदरनिर्वाहासाठी जे काही लागतं ते पुरेपूर होत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये रामजींना वाटायचं की माझ्या मुलांनी खूप शिकावं. रामजीला शिक्षणाची खूप आवड होती, पण ते परिस्थितीमुळे शिकू शकले नाही. पण माझ्या या मुलांनी तरी शिकून काहीतरी करावं आणि आपल्या घराला पुढे न्यावं असं वाटायचं. मग असंच बाबासाहेबांना शाळेत टाकलं. शाळेत टाकल्यानंतर ते मुळात बौद्ध धर्माचे नव्हते. त्या काळामध्ये जातीयतावाद व्हायचा आणि त्या जातीयतावादामुळे त्यांनी हा बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. कारण अत्याचार आणि अन्याय हा त्यांना सहन होत नव्हता. पण जेव्हा शाळेत गेले, शाळेत गेल्यानंतर वर्गात जसा प्रवेश केला, मागे आपण बघितलं महात्मा फुलेंजींचं, तसंच त्यांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर यांना वर्गात प्रवेश मिळाला नाही, यांना बाकावर बसू दिलं नाही. तर यांना वर्गाच्या बाहेर शिक्षक सुद्धा त्यावेळेस भेद करायचे. यांना वर्गाच्या बाहेर खाली जमिनीवर बसावं लागायचं. अशा अवस्थेत सुद्धा बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. आता शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती एवढी हलाखीची होती की रात्र झाल्या, दिवसभर ते वाचन करायचे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शाळा शिकून, पण रात्र झाल्यानंतर जेव्हा त्यांना वाचन करायचं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे दिव्यात तेल टाकायला रॉकेल नसायचं. हा दिवा तर अजिबातच नसायचा. हा जो लाईट आहे, माझी राहिली सई, हा जो लाईट आहे हा तर अजिबात नसायचा. पण तेल रॉकेलची चिमणी असायची की नाही, चिमणी माहिती का तुम्हाला? चिमणी खेड्यामध्ये आजही लाईट गेल्यानंतर लावतात. ते चिमणीमध्ये तेल टाकायला रॉकेल नसायचं. तर इथे ते थांबले नाही तर ते काय करायचे, रात्रीच्या वेळेस असे खांबे आहेत आपल्याकडे बघा, आपल्या खांबांवर आज मर्क्युरी आहेत, मर्क्युरी लावलेले आहेत की नाही, लख्ख प्रकाश पडतो. त्या काळामध्ये मर्क्युरी नव्हते, छोटे बल्ब लावलेले असायचे 100 युनिटचे 50 युनिटचे. तशा खांब्याखाली जाऊन ते रात्री बसायचे आणि त्या अंधुक प्रकाशामध्ये ते अभ्यास करायचे. पहा, हे तुम्ही बोलू नका कापसामध्ये, पहा आम्ही एसी रूम मध्ये बसतो, पलंगावर बसतो, सोफ्यावर बसतो, लख्ख प्रकाशात बसतो, पण आम्हाला अभ्यास करावा वाटतो का? वाटतो का? वाटत नाही. पण बाबासाहेब पहा, परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. ज्याला न मागता सगळं मिळतं ना त्याला त्याची किंमत नसते, आणि ज्याला मागूनही मिळत नाही त्याला त्या प्रत्येक वस्तूची किंमत असते. परिस्थिती एवढी हलाखीची होती की खायला अन्न पण मिळायचं नाही. कसं बस एखाद्या